अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. नवनाथ भक्तीची ओळख. नवनाथ भक्ती ही महाराष्ट्रातील एक प्राचीन आध्यात्मिक परंपरा आहे, ज्यात 9 संतांच्या शिकवणींचा समावेश आहे. हे संत साधकांना आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करतात. त्यांच्या शिकवणींमधील मंत्र, कथा आणि साधना ही मानसिक, शारीरिक आणि आत्मिक आरोग्यासाठी उपयुक्त आहे. नवनाथ भक्ती फक्त देवाची पूजा नाही, तर एक विज्ञान आहे जे मन, शरीर आणि आत्मा या तिन्ही अंगांवर परिणाम करतं. या भक्तीत साधक नियमित ध्यान, जप आणि सेवा करून आपल्या जीवनात संतुलन आणतो. आधुनिक जगातही ही भक्ती मानसिक शांती, ऊर्जा आणि जीवनातील दिशा मिळवायला मदत करते. भाग 2. नवनाथांचा इतिहास. नवनाथांचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. त्यांची साधना, शिकवणी आणि भक्ती जीवनशैलीत अनुभवण्यासारखे आहेत. या संतांनी आपल्या भक्तांना ज्ञान दिले की भक्ती ही केवळ देवाच्या भक्तीतच नाही, तर स्वतःच्या आत्म्याच्या शोधातही उपयोगी आहे. नवनाथांची कहाणी ऐकताना आपल्याला समजते की प्रत्येक संतांनी वेगवेगळ्या अनुभवातून जीवन शिकवले. त्यांची साधना, योग आणि ध्यान हे जीवनात आनंद, समाधान आणि मानसिक स्थिरता आणतात. इतिहास हेही शिकवतो की नवनाथ भक्ती शतकांपासून समाजात सकारात्मक बदल घडवते. भाग 3. भक्ती ही विज्ञान आहे. भक्ती ही भावना नाही, ती एक विज्ञान आहे. नवनाथ भक्तीमध्ये मंत्रजप आणि ध्यानाचा वापर करून मानसिक शक्ती वाढवली जाते. हे मेंदूच्या न्यूरॉन्सवर सकारात्मक परिणाम करतात, तणाव कमी करतात आणि मानसिक शांती आणतात. भक्तीमुळे शरीरातील ऊर्जा प्रवाह सुरळीत होतो. विज्ञानाने देखील सिद्ध केले आहे की नियमित ध्यान आणि जप केल्यास मानसिक आरोग्य सुधारते, शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात आणि स्मरणशक्ती वाढते. नवनाथ भक्तीच्या मार्गदर्शनाने आपण आत्मविश्वास, सकारात्मकता आणि जीवनातील स्पष्टता मिळवू शकतो. भाग 4. नवनाथ शक्तीचे शारीरिक फायदे. भक्ती ही केवळ मानसिक आरोग्यासाठीच नाही, तर शारीरिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. ध्यान, मंत्र, जप आणि संतांचे उपदेश केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो, हृदयाचे स्वास्थ्य सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नियमित साधना केल्याने शरीरातील ऊर्जा पातळी वाढते आणि झोप सुधारते. तसंच संतांच्या शिकवणीमुळे जीवनशैलीत शिस्त येते. अन्न, व्यायाम आणि विश्रांतीच्या योग्य सवयी आत्मसात केल्या जातात. नवनाथ भक्ती शरीर, मन आणि आत्मा यांचा संतुलित समन्वय साधते, ज्यामुळे निरोगी, सक्रिय आणि आनंदी जीवन जगता येते. भाग 5. मानसिक शांती आणि तणाव कमी होणे. नवनाथांच्या भक्तीच्या माध्यमातून मानसिक शांती साधता येते. सततच्या चिंता, गम आणि तणावांमुळे मेंदू आणि हृदयावर भार पडतो. भक्ती आणि ध्यान यामुळे मानसिक ताण कमी होतो. मंत्रजप आणि साधना केल्याने मानसिक स्थिरता मिळते, विचार स्पष्ट होतात आणि निर्णय क्षमतेला सुधारणा होते. नवनाथांचे उपदेश आपल्याला मानसिक संतुलन शिकवतात. जीवनातील अडचणी सहज स्वीकारण्याची ताकद मिळते. मानसिक शांतता वाढल्याने आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. नवनाथ भक्ती हे मानसिक आरोग्याचे एक वैज्ञानिक साधन आहे, जे आपल्याला सतत सकारात्मक राहायला शिकवते. भाग 6. आत्मिक उन्नतीसाठी भक्ती. नवनाथ भक्ती आत्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शक आहे. साधक सतत देवाशी संबंध प्रस्थापित करतो, ज्यामुळे आत्मविश्वास, निष्ठा आणि मानसिक स्थिरता वाढते. भक्तीमुळे आत्म्याची शुद्धी होते, मनाच्या नकारात्मक प्रवृत्तींवर नियंत्रण मिळते. ध्यान, मंत्रजप आणि सेवा या माध्यमातून आत्मिक ऊर्जा वाढते. संतांचे उपदेश आपल्याला जीवनातील मूल्ये आणि नैतिकता शिकवतात. आत्मिक उन्नतीमुळे आपल्या जीवनातील संघर्ष अधिक सहज पार करता येतात. भक्ती आपल्याला जीवनातील खरी शांती, आनंद आणि समाधानी जीवन जगण्याची क्षमता देते. भाग 7. नवनाथ भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा.
भक्ती केल्याने आपल्यातील सकारात्मक ऊर्जा वाढते. नियमित साधना, मंत्रजप आणि ध्यान मनाच्या नकारात्मक विचारांना दूर करतात. नवनाथ भक्ती आपल्याला जीवनातील संकटांवर संयम ठेवायला शिकवते. संतांच्या शिकवणीमुळे आपल्याला सहनशीलता, दया आणि करुणा वाढते. सकारात्मक ऊर्जा वाढल्याने आत्मविश्वास सुधारतो, नकारात्मकता कमी होते आणि निर्णय क्षमता मजबूत होते. घरात, कार्यस्थळात आणि समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होतं. नवनाथ भक्ती ही एक वैज्ञानिक पद्धत आहे जी आपल्याला मानसिक, शारीरिक आणि आत्मिकदृष्ट्या सशक्त बनवते. भाग 8. नवनाथांचे उपदेश आणि जीवन. नवनाथ संतांचे उपदेश साधकांच्या दैनंदिन जीवनात मार्गदर्शन करतात. त्यांनी शिकवले की जीवनात संतुलन आवश्यक आहे. काम, ध्यान आणि सेवा यांचा समन्वय. उपदेशांमुळे आपल्याला नकारात्मक भावनांवर नियंत्रण मिळते आणि सकारात्मक विचार वाढतात. जीवनातील समस्यांवर शांत मनाने उपाय शोधता येतो. संतांचे उपदेश आपल्याला नैतिकता, दया आणि संयम शिकवतात. नवनाथ भक्तीचा अभ्यास करून आपण जीवनातील प्रत्येक अनुभवातून शिकू शकतो. त्यामुळे जीवन अधिक सुंदर, सुगम आणि अर्थपूर्ण बनते. भाग 9. मंत्रांचा प्रभाव. नवनाथ भक्तीत मंत्रांचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मंत्रजपाने मेंदू आणि शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. हे न्यूरोलॉजिकल स्तरावर तणाव कमी करतात, मानसिक स्थिरता वाढवतात आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारतात. मंत्रांचा उच्चार केल्याने शरीरातील ऊर्जा प्रवाह सुरळीत होतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून नियमित मंत्रजप हार्मोन्स संतुलित करतो आणि शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतो. मंत्र फक्त शब्द नाहीत, तर त्यात ऊर्जा आणि विज्ञान आहे. नवनाथांचे मंत्र आपल्याला आध्यात्मिक उन्नतीसह मानसिक, शारीरिक आणि भावनिक लाभ देतात. भाग 10. ध्यान आणि समाधी. नवनाथ भक्तीत ध्यानाचं विशेष स्थान आहे. ध्यान केल्याने मन शांत होते, विचार स्पष्ट होतात आणि आत्मिक ऊर्जा जागृत होते. नियमित ध्यान मेंदूंची कार्यक्षमता वाढवते, स्मरणशक्ती सुधारते आणि मानसिक तणाव कमी करते. समाधीच्या अवस्थेत साधक पूर्णतः एकाग्र होतो आणि जीवनातील मानसिक अडचणी हलक्या वाटतात. ध्यान केल्याने जीवन अधिक अर्थपूर्ण बनते. नवनाथांच्या मार्गदर्शनाखाली साधना केल्यास साधकाला मानसिक, शारीरिक आणि आत्मिक आरोग्यात संतुलन साधता येते. ध्यान हे भक्ती आणि विज्ञानाचे एक सुंदर संगम आहे. भाग 11. सेवा आणि दया. नवनाथ भक्तीमध्ये सेवा आणि दया यांचा महत्त्वाचा भाग आहे. दुसऱ्यांच्या मदतीसाठी केलेली सेवा आपल्याला मानसिक शांती देते. दयाळूपणा आणि सहानुभूती आत्मिक उन्नतीला मदत करते. सेवेतून साधक अहंकार कमी करतो, संयम वाढवतो आणि जीवनात संतुलन साधतो. सेवा केल्याने शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात आणि मानसिक तणाव कमी होतो. नवनाथ भक्तीमध्ये सेवा आणि दया ही एक वैज्ञानिक पद्धत आहे जी साधकाला जीवनात आनंद, समाधान आणि मानसिक स्थिरता देते. भाग 12. नवनाथ भक्ती आणि समाज. नवनाथ भक्ती केवळ वैयक्तिक उन्नतीसाठी नाही, तर समाजातील सकारात्मक बदलासाठीही उपयुक्त आहे. संतांचे उपदेश नैतिकता, सहिष्णुता आणि समाजसेवा शिकवतात. भक्तीमुळे लोक एकत्र येतात, मदत करतात आणि समाजात सुसंवाद निर्माण होतो. नवनाथ भक्तीच्या शिकवणीतून संतुलित समाजाची निर्मिती होते, जिथे नकारात्मकता कमी आणि सकारात्मकता जास्त असते. साधकांच्या जीवनातील सुधारणा समाजालाही प्रेरणा देते. त्यामुळे नवनाथ भक्ती केवळ धार्मिक उपासना नाही, तर एक समाज सुधारक विज्ञान आहे. भाग 13. मानसिक आरोग्यासाठी नवनाथ भक्ती. मानसिक आजार, तणाव आणि चिंता या आधुनिक जीवनातील प्रमुख समस्यांवर नवनाथ भक्ती उपयुक्त आहे. नियमित जप, ध्यान आणि उपदेश ऐकणे मानसिक स्वास्थ्य सुधारते. मेंदूच्या न्यूरोलॉन्स सक्रिय होतात, सकारात्मक विचार वाढतात आणि नकारात्मकता कमी होते. भक्तीमुळे आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता सुधारते आणि जीवनात स्पष्टता येते. नवनाथ संतांचे मार्गदर्शन जीवनातील संकटांवर संयम ठेवायला शिकवते. मानसिक आरोग्य आणि संतुलित जीवनासाठी नवनाथ भक्ती
हा एक वैज्ञानिक आणि प्रभावी मार्ग आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.